Hi. In our today's lecture, we will discuss or we will solve the example which are given on the page number 23 below the expression for the kinetic energy. So, example, a stone having a mass of 250 gram, 250 ग्रॅम आहे वजन स्टोनचं, is falling from a height. ओके, मास म्हटलेलं आहे, वजन आहे मास. ओके, तर a stone having a mass, त्याचा मास आहे 250 ग्रॅम, falling from a height, आणि हाईट वरून तो पडलेला आहे. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट व्हेन इट्स वेलोसिटी इज 2 मीटर पर सेकंड. की त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे की जेव्हा त्याची वेलोसिटी होती 2 मीटर पर सेकंड. सो गिवन m is equal to 250 and it is 250 gram. Okay, g. Then so this is gram. We have to convert it into the kg कारण ग्रॅम सीजीएस मधला आहे आणि तिकडे वेलोसिटी दिलेली आहे मीटर पर सेकंद एसआय सिस्टीम मधलं. मग एक सीजीएस आणि दुसरं एसआय सिस्टीम बिलकुल चालत नाही. दोघांना एका सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं तर मग 250 ग्रॅम. ओके, मग याला कन्वर्ट करावं लागेल किलोग्रॅम मध्ये. सो 250 divided by 1000, सो इट इज kg. ओके, आणि मग 1 2 3, so decimal point will move 3 places, so it will become 0.25 kg. हा शून्य डेसिमल पॉइंटच्या नंतर किती पुढे शून्य असतात, मग तो लिहायची गरज नाही. सो इट इज 0.25 kg. 0.25 kg ते मास आलेलं आहे. केलं काय तर ग्रॅमला कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1000 ने डिवाइड केलं म्हणून kg. त्याला सॉल्व केल्यावर 0.25 kg आलं. ओके, देन वेलोसिटी v is equal to it is 2 मीटर पर सेकंड. आणि विचारलं काय कायनेटिक एनर्जी, आणि मग we know that k is equal to half mv square. So it is half m is 0.25 into 2 square. Okay, but it is half into 0.25 into 4. So 2 ones are 2, 2 twos are 4. So it is 0.25 into 2. So 0.5. 0.5 and SI system आहे, कायनेटिक एनर्जी आहे, सो इट इज जूल. म्हणून SI सिस्टीमचं युनिट एनर्जीचं. कायनेटिक एनर्जी काय एनर्जीच आहे, मग एनर्जीचं युनिट जूल आहे. सो द कायनेटिक एनर्जी is 0.5 joule. 0.5 joule. लक्षात ठेवा, एवढं साधं गणित आहे. ओके, मग आता बघा खाली यूज युअर ब्रेन पॉवर. इफ द मास ऑफ मुव्हिंग बॉडी इज डबल, की पहिलं जे मास होतं त्याच्यापेक्षा ती मुव्हिंग बॉडी आहे तिचं मास डबल केलं तर हाऊ मेनी टाइम्स विल द कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. How many times the kinetic energy will be increases. तर बघा आपल्याला दिलेला सिनेरिओ काय, पहिले मास होतं, समजा आपण m1 घेतलं, मग नंतरचं मास डबल असेल ते m2 असेल, आणि मग त्याच्यानुसार आपण गणित करू. तर पहा पहिले काय तर इट इज कायनेटिक एनर्जी म्हणजे is K is equal to half mv square. K is equal to half mv square आहे, सगळ्यांनाच माहित आहे. इट इज मास अँड वेलोसिटी. ओके, मग आता जर समजा आपण तिथे जर पहिला सिनेरिओ घेतला की m1 पहिलं मास आहे आणि m2 दुसरं मास. ओके, मग आपण m2 is equal to 2 m1 आहे, त्याने गणितात दिलेलं आहे, पाहूया. कारण
इफ द मास ऑफ मुव्हिंग बॉडी इज डबल, म्हणजेच हे पहिलं मास होतं आणि m2 दुसरं मास आहे. ओके, तर m2 काय आहे, तो पहिल्याच्या डबल केलेला आहे, म्हणजे m2 इज इक्वल टू 2m1 आहे. आणि आपण आता पहिले कायनेटिक एनर्जी k इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर आहे, सगळ्यांना माहित आहे. मग पहिलं जर मास m1 कन्सिडर केलं तर काय होऊन जाईल, इट इज k इज इक्वल टू हाफ m1 v स्क्वेअर होईल. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि मग याला आपल्याला कोणतं म्हणता येईल, तर इनिशियल म्हणता येईल. सो कारण सुरुवातीची आहे इनिशियल कायनेटिक एनर्जी k इज इक्वल टू हाफ m1 v स्क्वेअर. कारण पहिल्यांदा मास किती होतं, तर m1 होतं, दुसऱ्या वेळेचं मास m2 आहे, आणि m2 काय आहे, तर ट्वाइस डबल किंवा डबल द मास. मग फायनल k वरची कोणती होती, इनिशियल होती, फायनल k इट इज हाफ m2 v स्क्वेअर. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आणि मग डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2, डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय 2, we get initial k upon final k is equal to half m1 v square upon half m2 v square. ओके, मग सरळ सरळ आहे, हाफ कॅन्सल होते, v स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होते. सो we get it is m1 upon m2, m1 upon m2. but okay, मग m1 upon m2. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर फायनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. फायनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. जर समजा आपण याचा रेसिप्रोकल घेतला, सो इट इज फायनल k अपॉन इनिशियल k. ओके, याला काय केलं, उलट केलं, तर मग इट इज m2 अपॉन m1, m2 अपॉन m1 होईल. आणि मग m2 अपॉन m1 झाल्यावर आता याला काय केलं, दोघांना उलट केलं. ओके, पण m2 म्हणजे काय आहे, तर 2m1 आहे, 2m1 m1. ओके, मग फायनल k अपॉन इनिशियल k इज इक्वल टू m2 च्या जागेवर 2m1 ठेवलं तर काय बरं, तर कंडिशन दिलेली आहे डबल द मास. सो 2m1 m2 च्या जागेवर आणि m1, दिस m1 गेट कॅन्सल. सो 2. मग फायनल ke इज इक्वल टू याचा तर 2 आला, इनिशियल के इकडे डिवाइड मध्ये आहे, इकडे इनटू मध्ये जाईल. ओके, सो इट इज इनिशियल के किती आहे, इट इज 2 into हाफ m1 v स्क्वेअर. म्हणजे त्याची जी वेलोसिटी असेल, त्याची जी कायनेटिक एनर्जी असेल, दॅट इज डबल द फर्स्ट, डबल द फर्स्ट. म्हणजे पहिली जी इनिशियल वेलोसिटी होती हाफ m1 v स्क्वेअर, त्याच्या डबल असेल. अशा प्रकारचं तर पाहून घ्या. पहिले लक्षात घ्यायचं, कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv स्क्वेअर, हे सगळ्यांना माहित आहे. पण आता तिथे दोन कंडिशन दिलेले आहे आपल्याला. त्यांनी पहिलं मास आपण m1 घेतलं, ओके, दुसरं मास m2 घेतलं. ओके, मग त्यांनी म्हटलेलं आहे की इफ द मास ऑफ मुव्हिंग बॉडी इज डबल, पहिलं तर इनिशियल मास होतं, मग m2 काय होईल, त्याच्या डबल मध्ये m2 इज इक्वल टू 2m1 असं घेतलं. मग आता हा इनिशियल मास आहे, हे फायनल मास आहे. ओके, मग याच्यानुसार इनिशियल कायनेटिक एनर्जी होईल, तर मासच बदलेल. हाफ m च्या जागेवर m1 येईल, कारण इनिशियल मास आपलं m1 होतं आणि फायनल मास m2. So it is k is equal to half m1 v square. This is our equation number 1. Then final k is equal to half m2 v square, कारण फाइनल मास आपला m2 आहे. ओके, मग डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2, इनिशियल k अपॉन फाइनल k is equal to half m1 v square upon half m2 v square. This like this get cancels.
So we get initial Ke is equal to final Ke. Initial Ke upon final Ke is equal to m1 upon m2. आणि मग एक त्याला त्याचा रेसिप्रोकल घेतला किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालते, जे जमेल तसं. फायनल के अपॉन इनिशियल के म्हणून मग m2 अपॉन m1. m2 च्या जागेवर तू m1 ठेवला, सो m1 get cancelled, so it is double 2. Final k is equal to 2 into initial k, and initial k is half m1 v square. So the kinetic energy is double. So kinetic energy is double. It is 2 times. So this is our use your brain power. आणि याला या पद्धतीने पण सोडवता येते, दुसरी पद्धती पण पाहू. तर बघा, सेकंड मेथड इज यूज युअर ब्रेन पॉवर. एक या पद्धतीने सोडवलं आणि दुसरं आता बघू आपण. तर इट इज लेट द इनिशियल मास m1. It is the initial mass m1. Okay, then final mass m2. Final mass m2 is m2. पहिला मास m1, नंतर फायनल मास m2 आणि वेलोसिटी is v. Velocity is v. Okay, but m2 is equal to 2m. कारण फायनल मास काय आहे, पहिल्याच्या डबल आहे असं गणितात दिलेलं आहे. म्हणून इट इज m2 is equal to 2m1. आणि म्हणून इनिशियल के is equal to half m1 v square होईल. ओके, half m1 v square होईल. Then final ke half m2 v square होईल. half m2 v square होईल. पण इथे m2 च्या जागेवर डायरेक्ट 2m1 लिहिता येते. half it is 2m1 v square. Okay, but these two get cancelled, so it is m1 v square. Final k is equal to m1 v square. म्हणजे इथे इनिशियल जी कायनेटिक एनर्जी होती हाफ m1 v square होती, पण इथे हाफ नाही आहे तर फुल वन आहे, म्हणजे हाफच्या डबल. therefore kinetic energy will be double. जे तुम्हाला पटेल त्या मेथडनं जा. दोन मेथड मी सांगितलेले आहे. इनिशियल मास m1, फायनल मास m2. let the velocity v, but m2 is equal to 2m1 according to the conditions given in the use your brain power. mass डबल केलं होतं. ओके, मग इनिशियल के काढला हाफ m1 v square. फायनल के काढला हाफ m2 v square. पण या m2 च्या जागेवर 2m1 ठेवला. दिस 2 get cancelled, so m1 v square. इनिशियल जी कायनेटिक एनर्जी होती हाफ आली होती, फुल आहे. म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी विल बी डबल. फायनल कायनेटिक एनर्जी विल बी डबल. So it is all over from the today's lecture. It is bye.